हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 3 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की शुभा आणि यशवंत गप्पा मारत असतात आणि यशवंत थोडा इमोशनलच असतो त्याच्या घराबद्दल. हे काय होऊन बसलं, असं काय झालं, त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टीचं थोडं थोडं का असेना टेन्शन येतच असतं. यशवंत सांगत असतो की हे घर माझ्या वडिलांकडून माझ्याकडे आलेलं आणि जिथून मला कोणी जा असं म्हणणार नाही, तेही माझ्या नशिबात नसावं. जो निवांतपणा मिळावा म्हणून मी तुला इथे घेऊन आलो, तोच माझ्या आयुष्यातून हरवलाय ग बहुधा. तेव्हा शुभा बोलते, असं नका ना बोलू. तेव्हा शुभा बोलत असते की काय करू मी, तुम्ही असं बोलताय, तिकडे मुलं काही धड सांगत नाहीये, काही टेन्शन तरी नक्की आहे. तेव्हा यशवंत बोलतो, काय काय तू काही पण डोक्यात विचार नको आणूस. तेव्हा शुभा बोलते, त्यासाठी आईचं मन लागतं. शुभा बोलते, तुम्ही जरा बोलता का मुलांची. तेव्हा यशवंत बोलतो, बोलेल, नाहीतरी समीरला मला बिल्डरविषयी विचारायचंच आहे. तेव्हा शुभा बोलते, अहो आता हे काही सांगू नका. तेव्हा यशवंत बोलतो, नाही सांगणार, पण शुभा आम्हाला जवळजवळ खात्री आहे हे जे काही चाललंय ना, यात त्या बिल्डरचा नक्की हात आहे. समीरला सांगून एकदा चौकशी करायला लावतो. तेव्हा शुभा बोलते, अहो तेच तर म्हणते ना मी, त्याच्या डोक्याला काही कमी व्याप आहेत का तुम्ही आणि अजून एक नवीन काळजी त्याला लावतायत. यशवंत बोलतो, मग तूच बोल. इकडे नारडा घमंडेवर ओरडत असतो, तुम्हाला अक्कल आहे का घमंडे, मी इथे एक एक पाऊल जपून टाकतोय, तुम्हाला काय गरज होती तिथे जायची. तेव्हा घमंडे बोलतो, मी फक्त त्यांना घर दाखवायला गेलो होतो. मग तेव्हा नारडा बोलतो, मग पुढे कशाला जायचं, तुमचा चेहरा जर बघितला असता तर सगळा प्लॅन फिसकटला असता. तेव्हा नारडा बोलतात, इतकी वर्ष माझ्याबरोबर काम करताय, तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही, तिथे जाऊन तुम्हाला हिरोगिरी करायची होती. आता तरी थोड्या दिवस गप्प राहत्या, लोकांनी पोलीस कंप्लेंट केली म्हणे, गावकऱ्यांनी जर एखाद्याने पण तुम्हाला पाहिलं ना तर खैर नाही तुमची. तुम्ही तर आज जालच, पण तुमच्यामुळे सगळं माझं प्लॅनिंग बिघडेल इथे. आणि आपल्या माणसांना सांगा काही दिवस फिरकू नका तिकडे. तेव्हा घमंडे बोलतो, आता आपण पुढे काय करायचं. तेव्हा नारडा बोलतो, सांगतो, तुम्ही त्या लोकांची घरातल्या नीट माहिती काढा घमंडे. लहानातली लहान गोष्ट सुद्धा मला कळली पाहिजे घमंडे, कोणाचं काय चाललंय, कोणाशी कसं पटतंय, कोणाशी पटत नाहीये, काही पण असो, घरातल्या लोकांची डिटेल कुंडली काढा आणि माझ्याकडे या. एकदा मला त्या घरातल्या लोकांची नीट आयडिया आली ना, तर मी टाकेल माझा डाव. बिझनेस इज द गेम ऑफ चेस घमंडे. हो, वरवर पाहता समोरच्याला असं वाटलं पाहिजे की माझी चाल चुकली. समोरच्याचं राज्य असं खिळखिळ करून सोडायचं की आतून त्याला वाटलं पाहिजे की जिंकण्याशिवाय मी त्याचा कुठलाच पर्याय त्याच्याकडे शिल्लक ठेवला नाहीये. इकडे शुभाच्या घरात रात्री सगळ्या लाईट लुकलुक करत असतात आणि ऑटोमॅटिक एक एक लाईट बंद होते. समीर बाहेर येतो आणि बघतो तर एक दिवा विझलेला असतो. तेव्हा समीर घाबरतो आणि बोलतो, सीमा. समीर बोलतो, बहुतेक आग लागलीये. जोरात ओरडतो, घराला आग लागली. ए शमिका उठ बाळा, बाहेर या, आपल्याला निघायचंय, घराला आग लागली. ए मक्या स्वीटी, मकरन स्वीटी बाहेर या, अरे आग लागली रे. तेवढ्यात स्वीटी बाहेर येते, शमिका पण येते, मकरन पण येते, सीमा येते. तेव्हा समीर बोलतो की सानूला घेऊन ये, तू एकटी का आलीस. मकरन ओरडतो, दारा खिडक्या उघडा पटकन. तेवढ्यात ते खिडकी उघडण्याचा प्रयत्न करतात, खिडकीही उघडत नाही, दरवाजेही उघडत नाहीत. तेवढ्यात बाहेरची दरवाजाची पाटी जळून खाली पडते. समीर येतो, मकरंद येतो आणि जोरात ओरडतात, आई. तेवढ्यात इकडे शुभा खडकनी जागी होते आणि तिची झोप मोड होते. व शुभा बोलते, माझ्या घराला आग लागली. नाही, असं स्वप्न तरी का पडावं मला, काही संकट तर येऊ घातलं नसेल ना माझ्या घरावर. दिवशी बेडवर मकरंद झोपलेला असतो. स्वीटी येते आणि त्याच्या तोंडावर पाणी फेकते. तेव्हा मकरंद गडबडीत उठतो आणि स्वीटीवर चिडतो, तू काही मूर्ख आहेस का जरा, झोपेतल्या माणसांवर असं उठवतात का कोणी. तेव्हा स्वीटी बोलते, तो क्या करू मैं, बताओ ना मकरंद, तो क्या करू मैं. मकरंद बोलतो, मी झोपलो होतो स्वीटी. तेव्हा स्वीटी बोलते, झोपला नव्हता तू बेहोश होतास, नशे में बेहोश. तुम कल भी पी कर आए थे, तुम्ही याद भी आहे. तेव्हा मकरंद बोलतो, मग काय झालं, तुला काय करायचंय, मला हवं ते वाटेल ते करेल मी. मकरंद चिडून उठतो आणि बोलतो, पुन्हा जर मला असं झोपेतनं उठवलं तर. तेव्हा स्वीटी बोलते, तो क्या. स्वीटी पाण्याचा ग्लास फेकते आणि बोलते, तो क्या मकरंद, मारोगे मुझे, मारोगे, तुम ना बदल गए हो मकरंद. मेरा मकरंद ऐसा नहीं था, वो प्यार करता था मुझसे, वो तो कभी हाथ उठाने की सोच ही नहीं सकता था. मकरंद बोलतो, मी तुझ्यावर हात बीत उचलला नाही आहे. तेव्हा स्वीटी बोलते, तो क्या चल रहा है तुम्हारे दिमाग में, बताओ. मकरंद बोलतो, काही नाही आणि निघून जायला लागतो. स्वीटी त्याचा हात पकडते आणि बोलते, खोटं बोलू नकोस मकरंद. तेव्हा स्वीटी बोलते, तुम्ही पता है कल आई का कॉल आया था. तेव्हा मकरंद तिच्या हातातला हात झिरकाडतो आणि बोलतो, मग मी काय करू. तेव्हा स्वीटी बोलते, मी काय करू, वो बात करना चाहती थी तुमसे और तुम इस हालत में थे, मुझे क्या क्या बहाने करने पड़े मैं ही जानती हूँ. तेव्हा मकरंद बोलतो, मग झालं काम, प्रॉब्लम सॉल्व. तेव्हा स्वीटी बोलते, प्रॉब्लम सॉल्व. मकरंद, क्या है ना, सोने वाले को जगा सकते, पर कोई जानबूझकर अपनी आंख बंद कर रहे है ना, उसका क्या कर सकते. तुम कल पीकर आए थे, बेहोश थे तुम, और तुम्हें इसमें कोई प्रॉब्लम नहीं दिखाई दे रही है. आई से बात करने के लायक भी नहीं थे तुम. आजकल मुझे समझ में भी नहीं आता कि मैं तुमसे बात कैसे करूँ. मकरंद, आंखें खोलो अपनी, देखो मेरी तरफ. तेव्हा मकरंद बोलतो, माझे डोळे चांगलेच उघडले स्वीटी. मकरंद
पुढे निघतो तेवढ्यात स्वीटी बोलते, तो बात करो ना मुझसे, ऐसी कौन सी चीज़ है जो तुम्हें अंदर ही अंदर खाए जा रही है. मकरंद, मैं समझती हूँ तुम किसी बात से परेशान जरूर हो, प्लीज़ मुझे बताओ मकरंद प्लीज़. मकरंद बोलतो, तुझ्याशी बोलू, त्याने काय होणार आहे. तेव्हा स्वीटी बोलते, मुझ पर शक कर रहे हो ना तुम, तो बात मुझसे ही करनी होगी. तेव्हा मकरंद बोलतो, मुझे तुमसे कोई बात नहीं करनी है, मतलब मैं जो सोच रही थी वो सही है. मकरंद प्लीज़ बताओ मुझे, मुझ पर शक क्यों कर रहे हो तुम. मकरंद, आज तुम्हें बताना होगा, मुझसे कोई गलती हुई है ना तो मैं माफ़ी मांगती हूँ ना तुमसे, लेकिन तुम्हारे इस बर्ताव से मुझे तकलीफ हो रही है. मकरंद निघून जातो. तेव्हा स्वीटी, मकरंद प्लीज़ रुको, ओरडत असते. तेव्हा स्वीटी बोलते, क्या करूँ मैं, कैसे समझाऊँ इसे, किसी ने मेरे तरफ इसे भड़काया तो नहीं होगा, लेकिन ऐसा कौन करेगा, सीमा भाभी. इकडे यशवंत सकाळी अंगणात फिरत असतो आणि शुभा तुळशी वृंदावनची पूजा करत असते. तेव्हा शुभा यशवंतला विचारते, काय हो, कसा आहे आता पाय. शुभा बोलते, सूज उतरली जरी असेल ना तरी आपण एकदा डॉक्टरांना दाखवूया. तेव्हा यशवंत बोलतो, अगं डॉक्टरकडे कशाला, बरं आहे मी. तेव्हा शुभा बोलते, नाही मला असं वाटतं आपण मुंबईला जाऊन एकदा डॉक्टरांकडे दाखवूया. तेव्हा यशवंत बोलतो, मुंबईला कशाला, इथे तो डॉक्टर आहे ना, हाडांचा डॉक्टर आहे ना इथे, त्याच्याकडे जाऊया, ओळखीचाच आहे. तेव्हा शुभा बोलते, ओळखीचा आहे मग नको, तुम्ही त्याला फितवाल आणि तुम्हाला जे हवं आहे ते त्याच्याकडनं वदवून घ्याल. शुभा बोलते, अहो असं काय करताय, या वयात उगाच तब्येतीशी खेळ नको. तेव्हा यशवंत बोलतो, अगं खेळ कसला. शुभा बोलते, नाही तर काय, तुमच्या त्या ऑफिसमधले होते ना कोणीतरी वायजड, आठवताय का. तेव्हा यशवंत बोलतो, वायजड, हां ते तुम्ही मला सांगितलं होतं ना, त्यांची करमळी मुरकली होती आणि त्यांनी दुर्लक्ष केलं होतं आणि त्यांना सेप्टिक झालं होतं, बोललं होतं ना, बरोबर होतं ना. तेव्हा यशवंत बोलतो, अगं त्यांची केस वेगळी होती. तेव्हा शुभा मुंबईला जाण्यासाठी यशवंतला कशा ना कशा प्रकारे तरी तयार करण्याचा प्रयत्न करत असते आणि शुभा बोलते की मी काही ऐकणार नाहीये, तुम्ही तयारीला लागा. स्वीटी सीमाच्या खोलीत येते. सीमा बोलते, आला का तुझा नवरा शुद्धीत. स्वीटी बोलते, मुझे ना आपसे थोडी बात करनी है. तेव्हा स्वीटी बोलते, ऐक ना, मला ना ऑफिसला जायचं आहे, मला अजिबात वेळ नाही. तुझ्या नवऱ्याला चहा कॉफी लिंबू सरबत असं हवं असेल ना तर तुझं तू बघ. स्वीटी बोलते, नहीं भाभी मुझे कुछ नहीं, वो सब नहीं चाहिए. आपकी मकरंद से कुछ बात हुई थी क्या. तेव्हा सीमा बोलते, म्हणजे दारुड्या नवरा आजकाल घरात असतो का ना, असंही रिकाम टेकड्या लोकांशी बोलायला मला वेळ नाही आहे, खूप काम आहेत मला. स्वीटी बोलते, ॲक्च्युली मैं बहुत परेशान रहती हूँ मकरंद की वजह से, इसलिए मैं बस जानना चाहती थी की. तेव्हा सीमा बोलते, क्या जानना चाहती थी की मकरंद रोज दारू पिऊन काय येतं ते, मग ते त्याला विचार ना, मला कशाला विचारतीयस. तेव्हा स्वीटी बोलते, भाभी आपने तो कुछ कहा नाही ना उससे. तेव्हा सीमा बोलते, अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचंय मकरंद रोज माझ्यामुळे दारू पितो. हे बघ, तुमची जी काही लफडी आहे ना ते तुम्ही सांभाळायची. तुझा नवरा तुझ्याशी का भांडतो, का दारू पितो हे मला काय माहित, तू स्वतःलाच विचार ना, तूच काहीतरी केलं असशील. स्वतःचा नवरा ऐकत नाही म्हटल्यावर तू माझं नाव घेशील. तेव्हा स्वीटी बोलते, वो बात नहीं है भाभी, मकरंद का बिहेवियर एकदम से चेंज हो गया है, वो क्या बात कर रहा है, क्या कर रहा है, वो कुछ समझ में नहीं आ रहा है, मुझे समझ में नहीं आ रहा है ना, मग समजून घ्यायचं. मी तुमच्याबरोबर भांडणं लावते, असे खोटे आरोप माझ्यावर करायचे नाही हं. तेव्हा स्वीटी बोलते, नहीं भाभी आप समझ नहीं रहे हो, मेरे कहने का मतलब है. तेव्हा सीमा बोलते, बस एक तर तू बाहेरची येस, त्यात डायरेक्ट लग्न करून आमच्या घरात आलीस. आईंच्या जागेवर जर मी असते ना, तुला कधीच या घरात घेतलं नसतं, पण त्यांनी मकरंदकडे बघून तुला स्वीकारलंय आणि तू काय करतेस, मकरंदला एवढा त्रास देतेस की तो दारू प्यायला लागलाय. हे सगळं तू घरात आल्यापासून सुरू झालंय. तेव्हा स्वीटी बोलते, नाही भाभी. तेव्हा सीमा बोलते, नाही मी तर त्याला कधी असं बघितलं नाही नशेत घरी आलेलं. तू त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याच्या आयुष्यात फक्त प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम्सच सुरू आहेत. मला तर असं वाटतं तू त्याला समजून घेत नसशील ना, म्हणून बिचारा दारू प्यायला लागलाय. सीमा बोलते, भाभी खरं बोलले म्हणून लागलं तुम्हाला, मला जाब विचारायला आली होतीस ना, मग खरं ऐकून घ्यायची सुद्धा तयारी ठेवायला हवी होतीस. मी मोठी आहे या घरात, त्यामुळे तू विचारलेले प्रश्न मी अजिबात चालून घेणार नाही. पुन्हा माझ्याकडे येण्याआधी 10 वेळा विचार कर. थोड्यात शमिका तिथे स्वीटी जवळ येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते. स्वीटी बोलते, शमिका सच में गलती मेरी आहे. तेव्हा शमू बोलते, नाही ग, वेडी आहेस का, तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव. तेव्हा स्वीटी बोलते, हाँ लेकिन कितना सुनाया उन्होंने, इतना गुस्सा क्यों. तेव्हा शमिका बोलते, मला माहिती आहे का ते. तेव्हा स्वीटी बोलते, का. तेव्हा शमिका बोलते, मी समीर दादा आणि सीमा वहिनीचं बोलणं ऐकलं. मग शमिका सगळ्यात झालेला प्रकार सांगते की त्याची समीर दादाची नोकरी गेली आहे, सीमाचा पगार येत नाही, हे सगळं स्वीटीला सांगत असते. तेव्हा शमिका बोलते, आय डोंट नो यार, पण काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे. शमिका बोलते, हो, आणि आय गेस हे घरात दुसऱ्या कोणालाच माहिती नाहीये. शमिका बोलते, मावशीला पण. इकडे समीर एक इंटरव्ह्यूसाठी एका साहेबांना पेपर दाखवत असतो आणि बोलतो की सर यात सगळे पेपर आहेत आणि फूड इंडस्ट्रीची माझ्याकडे डिग्री आहे सर, आणि मी ह्या जॉबसाठी परफेक्ट आहे. तेव्हा तो बोलतो की तसं दिसतंय सगळं. समीर बोलतो, एकदा संधी देऊन बघा, मी ते संधीचं सोनंच करेल. तेव्हा तो बोलतो, पण एक प्रॉब्लेम राहतोच ना, तुमची आधीची नोकरी तुम्हाला मेमो देऊन कामावरून काढून टाकले, हे कसं लपवता येईल आपल्याला. समीरच्या मागच्या जॉबवरून आणि हे सगळं ते त्यांचं बोलणं चालूच असतं. समीर एक्सप्लेन करत असतो की सर माझ्यावर जर हा काळा डाग लागलाय, मी स्वतः पुसणार सर तो, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. ते सर बोलतात की
ठीक आहे 50,000 पगार मिळणार आणि नंतर वाढवूनही मिळणार. तेव्हा समीर बोलतो सर माझ्यावर विश्वास ठेवा, मी खूप कष्ट करेन. समीर बोलतो थँक्यू सर. तेव्हा तो सर बोलतो की नाही इतकी घाई करू नका, मी ही जी काही जोखीम घेतो त्यासाठी तुम्ही मला काय देणार. तेव्हा ते सर बोलतात की मी हा ऑन टेबल तुम्हाला 50,000चा जॉब दिला तर तुम्ही मला अंडर टेबल किती देणार. समीर बोलतो किती. तेव्हा तो बोलतो 5 लाख फक्त. समीर विचार करून बोलतो की ठीक आहे सर मी देईन 5 लाख रुपये तुम्हाला, पण असं करूया मला नोकरी मिळू देत, मग मी याच्या पगारात आपण वळते करू ना 5 लाख रुपये हळूहळू. तो बोलतो मी काही तुम्हाला लोनवर जॉब देत नाही आहे, तुमचा जॉब लगेच सुरू होणार, मग 5 लाख रुपये पण लगेच हवेत. तेव्हा त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा तो बोलतो की माझ्याकडे खूप लोक लाईनीत उभे आहेत, तुमच्यासाठी एकाने आग्रह धरला म्हणून मी तुमच्याशी बोलतोय, नाही तर माझ्याशी बोलायला सुद्धा लाईनीत उभे राहण्याचे सुद्धा पैसे घेतात लोक. तेव्हा तो त्याला आजचा दिवस विचार करायला देतो म्हणून निघून जातो. शुभा बॅग भरून तयार असते. तेव्हा भाऊ विचारतात तुम्ही कुठे चालला. तेव्हा शुभा बोलते अहो आम्ही असं ठरवलं मुंबईला जाऊन आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे यांचा पाय दाखवून आणावा. भाऊ बोलतात अगं पायाची सूज उतरली त्याची. तेव्हा शुभा बोलते हो पण एकदा जाऊन खात्री करून घेतलेली बरी ना, म्हणजे नंतर वाईट वाटायला नको. भाऊ सांगत असतात की इथे बघेंचा पोरगा आहे असं तसं ते बोलत असतात. भाऊ बोलतात याला मी घेऊन जातो आणि दुपारी आणून सोडतो. तेव्हा यशवंत बोलतो बरोबर आहे 10 मिनिटाचं काम आहे फक्त, त्यासाठी मुंबई कशाला जायचं. भाऊ शुभाचा प्लॅन फिसकटवून लावतो आणि तिथेच एपिसोड संपतो.